विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या तासात आपण लोककला म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. लोककलेची व्याख्या आपण केलेली आहे. आता या तासामध्ये आपण लोककलेच्या स्वरूपाची चर्चा करणार आहोत. पहा, साहित्य व्यवहारामध्ये एखाद्या घटकाचे स्वरूप, लक्षणे, विशेष वगैरे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा हे लक्षात घ्यायचं की हे शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत. ठीक आहे. आता पहा, लोककलेचं स्वरूप पाहायचंय. स्वरूप म्हणजे काय? आपण पहा, एरवी सुद्धा हा शब्द वापरत असतो. स्वरूप म्हणजे असणे. आपण पहा, एखाद्या माणसाच्या बद्दल, एखाद्या व्यक्तीच्या बद्दल विचारताना आपण असं म्हणत असतो की तो दिसतो कसा, त्याचा स्वभाव कसा आहे. आता त्याचं दिसणं, त्याचा स्वभाव म्हणजेच त्याचं असणं आहे. तसंच त्याच अर्थानं इथेही वापरलेला आहे. म्हणजे लोककलेचं स्वरूप कसं आहे, लोककला कशा आहेत, लोककलेचं असणं कसं आहे, हाच अर्थ इथे अभिप्रेत आहे. तेव्हा लोककलेचं नक्की कसं असणं असतं किंवा लोककला कशा असतात, त्याची लक्षणं काय असतात किंवा त्याचं स्वरूप काय असतं, या अंगानं आपण चर्चा करणार आहोत. मित्रो, आपण कालच्या तासामध्ये हे पाहिलेलं आहे की लोककला या माणसाच्या जगण्यामध्ये उपयुक्त असणाऱ्या आहेत, त्याचबरोबर माणसांचं जगणं समृद्ध करणारे आहेत आणि माणसाच्या अंतरंगाची अभिव्यक्ती लोककलांतून होते. त्याचबरोबर लोककला ह्या माणसाच्या भावभक्तीच्या भाग सुद्धा आहेत. म्हणजे धर्मश्रद्धा वगैरे आपण ज्याला म्हणू, त्याच्या सुद्धा भाग त्या आहेत. तेव्हा हे ज्या तिन्ही गोष्टी आपण पाहत होतो ते खरं म्हणजे लोककलाच्या स्वरूपाचाच भाग आहेत. त्यामध्ये लोककलांचे विशेष किंवा लोककलाचं असणंच आपण अधोरेखित करत असतो. तेव्हा कालचं विवेचन जर तुम्हाला नीटपणे लक्षात आलं असेल तर तुम्हाला लोककलेचं स्वरूप किंवा लोककलेची लक्षणं काय असतात हे सांगता येतं. तरी पण आणखी आपण लोककलेच्या स्वरूपाविषयीची जरा सविस्तर चर्चा करू म्हणे. पहा, एक पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की लोककलाचा जो संबंध आहे तो संबंध लोकांच्या दैनंदिन जीवनाशी असतो. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायची. म्हणजे पहा, माणसाचं जे दररोजचं जगणं आहे त्या दररोजच्या जगण्याशी या लोककलाचा संबंध आहे. म्हणजे आता पहा की कुंभाराने मडके घडवलेले आहेत, त्या मडक्याचा वापर जर घरामध्ये होत असेल तर तुम्हाला सहज कळतं की तुमच्या दररोजच्या जगण्याशी त्याचा संबंध आहे. म्हणजे त्यांनी जर मडके घडवलेच नसते तर आपल्या घरामध्ये आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपण कशा भागवल्या असत्या. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो ना की आपलं जे दररोजचं जगणं आहे त्या दररोजच्या जगण्याशी या ना त्या रूपामध्ये लोककलांचा संबंध आहे. समजा सुतारांनी जर त्या वस्तू बनवल्या नसत्या किंवा शेतीची साधनं बनवली नसती, लोहाराने ती नेहमीच्या उपयोगातली साधनं बनवली नसती तर आपण कसं जगलो असतो. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की आपलं दररोजचं जे जगणं आहे, नेहमीचं जे जगणं आहे त्या जगण्याशी संबंध आहे. आता पहा, जी वास्तुकला आहे, घर आपण बांधतो, निवारा आपण उभा करतो. आता निवारा असणं, आसरा असणं हे आपल्या गरजेचा भाग आहे ना. त्या घरामध्ये आपण राहतो ना. आता ज्या घरामध्ये तुम्ही राहता ती वास्तुकला आहे. आता त्या वास्तुकलेचा तुम्ही जर घरामध्ये राहत असाल तर मला सांगा की आपल्या दैनंदिन जगण्याशी त्याचा संबंध नाही का? तर आहे. आता आधुनिक जे जगणं आहे त्या आधुनिक जगण्याचा थोडा भाग वेगळा आहे. म्हणजे आधुनिक जगण्यामध्ये कोण कुठे कुठल्या वस्तू तयार करतो वगैरे आपल्याला माहितही नाही. आपण बाजारामध्ये जातो, विकत घेतो आणि दुकानदार आपल्याला विकतो, त्यानं काही तयार वगैरे केल्या नसतात. तेव्हा आता तुम्हाला असं वाटू शकतं आधुनिक जीवन प्रणालीमध्ये की या कलांचा कुठे संबंध आहे आपल्या दैनंदिन जगण्याशी. पण मित्र, पारंपरिक स्वरूपाचं जे जगणं आहे आणि होतं त्या जगण्यामध्ये या लोककलांचा संबंध आहे अगदी दररोजच्या जगण्याशी. म्हणजे तुमच्या घरातल्या वस्तू वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या अशा कलावंतांनी बनवलेल्या आहेत, अशा लोकांनी बनवलेल्या आहेत आणि त्याचा संबंध आपल्या दररोजच्या जगण्याशी असतो. रोजचं जगणं त्यानं प्रभावित झालेलं असतं.
त्या जर वस्तू नसत्या, घरच बनवलं नसतं, घरच बांधलं नसतं गवंड्यांनी, तर आपण काय केलं असतं? सुताराने समजा शेतीच्या साठी उपयोगी असणारी साधनं बनवलीच नसती, तर आपण काय केलो असतो? लोहाराने बनवली नसती ती साधनं, तर काय केलो असतो? पण असे कितीतरी प्रश्न आहेत. म्हणजे आपलं जे पारंपरिक जगणं आहे ना, त्या संबंध जगण्यामध्ये या सगळ्या कलांचा संबंध आहे. मग अगदी दररोजच्या जगण्यामध्ये हा एक भाग आपण लक्षात घ्यायचा. म्हणजे लोककलेचं स्वरूप कसं आहे तरी अशा पद्धतीचं आहे की लोककलांचा संबंध आपल्या दररोजच्या जगण्याशी आहे. त्याचबरोबर पहा, हा जो लोककलेचा संबंध आहे तो लोककलेचा संबंध कामाशी आहे किंवा कृतीशी आहे असं आपण म्हणू. म्हणजे तिथे काम आहे, कृती आहे, काम केलं जातं. म्हणजे सुतार जेव्हा एखाद्या वस्तू घडवतो किंवा निर्माण करतो तेव्हा ते आपोआप होत नाही, तर त्याला काम करावं लागतं ना. ती कृती आहे, काम आहे. किंवा कुंभार वस्तू घडवतो, मडके घडवतोय तो, तर काम आहे ना ते. त्याला कृती करावी लागते ना काहीतरी. म्हणजे ते काही आपोआप होत नाही. किंवा लावलं यंत्र आणि बटन दाबलं आणि संपलं, ती वस्तू निर्माण झाली असं नाही आहे. त्या व्यक्तीला ती कृती करावी लागते, त्या व्यक्तीला ते काम करावं लागतं, त्या व्यक्तीला ते श्रम करावे लागतात. घर बांधायचं आहे तर गवंड्याला श्रम करावे लागतात, त्याच्या हाताखालच्या माणसांना श्रम करावे लागतात, काम करावं लागतं. दुसरं म्हणजे पहा की काही कृती कशा आहे, तर आता उदाहरणार्थ नृत्य ही कला आहे, चित्र ही कला आहे, तिथे सुद्धा कृती आहे ना. कृती कशी आहे पहा, नृत्य आहे तर तुम्हाला नाचावं लागेल ना. म्हणजे आपले जे अवयव आहे त्या अवयवाचा वापर आपण करून तिथे कृती करतो, अंगाच्या हालचाली करतो, शरीराच्या हालचाली करतो. याचा अर्थ काय, तर कृती करतो. आता चित्रकला आहे तर तिथे सुद्धा कृती आहे ना. आपल्याला चित्र काढायचं आहे म्हणजे आपल्याला कृती करावी लागते ना. ब्रश हातामध्ये घेऊन, रंग वगैरे बाजूला घेऊन ते काढावं लागतं ना चित्र. चित्र काढणं ही कृती आहे. चित्र काढणं म्हणजे मनामध्ये तुम्ही कल्पना केली आणि चित्र आपोआप निर्माण झालं असं होत नाही, ती कृती आहे. किंवा शिल्पकला आहे समजा की दगडामध्ये मूर्ती कोरायची आहे, तर दगडामध्ये जर मूर्ती कोरायची असेल तर तुम्हाला ती कृती करावी लागेल ना, ती मूर्ती कोरावी लागेल. म्हणजे ही कृती आहे. किंवा लाकडामध्ये आपण एखाद्या मूर्ती आहेत किंवा आणखी काही लाकडाच्या वस्तू आपण बनवलेल्या आहेत, ही कलाच आहे ना. लाकडापासून आपण बाहुली बनवतो, बाकी खूप वस्तू बनवतो. घराला जी चौकट वगैरे, दारं वगैरे, ते अतिशय सुंदर पद्धतीने आपण ते बनवतो. पण मित्र, त्या सगळ्या ठिकाणी कृती आहे. म्हणजे आपोआप होत नसते ते. तेव्हा लोककलांचा संबंध हा कामाशी आहे किंवा लोककलाचा संबंध हा कृतीशी आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. म्हणजे लोककलाचं असणं कसं आहे, तर लोककलाचं असणं हे अशा स्वरूपाचं आहे की लोककलाचा संबंध कामाशी किंवा कृतीशी आहे. दुसरं म्हणजे पहा, लोककलांचा जो संबंध आहे, अनेक लोककलांचा संबंध हा देवतोपासनेशी आहे, परमेश्वराच्या उपासनेशी आहे, ईश्वराच्या उपासनेशी आहे, त्याच्या भक्तीशी आहे, श्रद्धेशी आहे, निष्ठेशी आहे. म्हणजे पहा, आपल्याकडे अनेक ज्या लोककला आहेत, उदाहरणार्थ जागरण आहे, गोंधळ आहे, इथे काय अपेक्षित आहे, इथे आपण काय करत असतो, इथे आपण ईश्वराची उपासना करत असतो. म्हणजे ते उगीच आपण आपल्याला करमत नाही किंवा आपल्याला आता भरपूर वेळ आहे काय करायचं म्हणून आपण ते करत नाही, तर ईश्वराची उपासना. आता ईश्वर आहे का नाही हा वादाचा भाग, पण माणसाची श्रद्धा ईश्वरावर आहे. आता आता श्रद्धा वगैरे माणसाची आहे, भक्तिभाव आहे, हे शब्द ऐकायला आपल्याला बरे वाटतं. पण मित्र, हे नक्की खरं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकच आहे. म्हणजे श्रद्धा असणं ह्या अंधश्रद्धा असणंच आहे, त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही. पण ईश्वर आहे हे म्हणणं काही फार विवेकाला धरून वगैरे नाही आहे. आता ते अंधश्रद्धाच आहे, पण ठीक आहे, आपण त्याच्या वादात पडणार नाही. त्या असाव्यात की नसाव्यात, ते अज्ञान आहे का ज्ञान आहे वगैरे, विवेक आहे का म्हणजे अविवेक आहे वगैरे, याच्या वादात आपण पडणार नाही. आपल्याला लोककलेचं स्वरूप समजून घ्यायचं, लोककलेचे विशेष समजून घ्यायचे.
आपण इथे एवढं म्हणू की लोककलेचा संबंध हा ईश्वर उपासनेशी असतो. आपल्याकडे कीर्तन पहा, कीर्तन सुद्धा ईश्वराच्या उपासनेशी संबंधित आहे. म्हणजे कीर्तनकार जो असतो त्या कीर्तनकाराला आणि ते कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा असंच वाटत असतं की आपण आपल्या इष्ट देवतेची किंवा आपल्या देवतेची पूजा करतोय किंवा त्याच्या उपासनेचाच हा भाग आहे, याच्यामुळे तो आपल्यावर प्रसन्न होईल. जागरण गोंधळ असेल, कीर्तन असेल, या सगळ्या गोष्टी तशाच आहे. म्हणजे तो समाज, ती माणसं, त्यांचा जो देव आहे, ज्याच्यावर त्याची श्रद्धा आहे, भक्ती आहे, निष्ठा आहे, त्याची या माध्यमातून उपासनाच करत असतात. म्हणजे एकीकडे ह्या कला आहेत, पण दुसरीकडे तिथे उपासना सुद्धा आहे. म्हणजे केवळ कीर्तन करता येतं, कीर्तनाची कला आहे म्हणून कीर्तन केलं जातं असं नाहीये. आणि कीर्तन ऐकायला बरं वाटतं म्हणून कीर्तन ऐकतात असंही नाही आहे. तर तिथे कुठे ना कुठे ईश्वराची उपासना आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा लोककलाचा संबंध ईश्वर उपासनेशी आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. मित्र हो, लोककला जेव्हा सादर केल्या जातात तेव्हा लोककला सादर करत असताना सादर करणाऱ्याच्या मनामध्ये कर्तव्याची भावना असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, आता सुताराच्या मनामध्ये कर्तव्याची भावना आहे का केवळ त्याला रोजगार मिळाला म्हणून करतो, असा प्रश्न तुम्ही विचारू शकता. पण मित्र हो, खरं म्हणजे त्यांच्याही मनामध्ये कर्तव्याची भावना असते. कारण ते जे जगणं असतं ते जगणं परस्परावलंबी असतं. म्हणजे एकमेकावर अवलंबून असणारं ते जगणं असतं. म्हणजे सुताराकडे, कुंभाराकडे वगैरे जमीन नसते, पण जमीन नसते, तो धान्य पिकवत नाही म्हणून तो उपाशी राहतो का? तर नाही. त्याला धान्य मिळतं. कोणाकडून मिळतं? जो धान्य पिकवतो त्याच्याकडून मिळतं. मग धान्य पिकवणारा जो आहे त्याला धान्य पिकवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ज्या गोष्टी असतात, जी साधनं असतात, ते कोण निर्माण करतात? तर ही माणसं निर्माण करतात. म्हणजे तिथे एक परस्परावलंबी जीवन असतं आणि त्याचबरोबर एक समूहभाव असतो. आणि म्हणून ती माणसं सुद्धा कर्तव्य भावनेनंच त्या वस्तू निर्माण करत असत. म्हणजे त्यांना असं वाटायचं की सगळी माणसं जर जगायची असती आणि त्या सगळ्या माणसांमध्ये आपणही आहोत, मग आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला या वस्तू निर्माण केल्या पाहिजेत. कुंभाराला सुद्धा तसंच वाटत असेल ना, की आपण मडके घडवून दिल्याशिवाय त्यांच्या घरामध्ये अन्न कसं शिजेल? अन्न शिजायचं असेल, त्याला पाणी आणायचं असेल नाल्यावरून, ओढ्यावरून किंवा विहिरीवरून, आणि ते पाणी त्याला ठेवायचं असेल घरामध्ये, तर आपण मडके घडवले पाहिजेत. तो पाणी कसं पिईल हे कुंभाराला वाटत असेल ना. म्हणजे तिथे सुद्धा कर्तव्य भावना आहेच आहे. तेव्हा ही सगळीच माणसं एकमेकावर अवलंबून जगत ना. समजा वासुदेव आहे, वासुदेव गावामध्ये यायचा आणि अगदी पहाटेच्याच वेळेला तो येऊन लोकांना जागा करायचा आणि लोकांना तो काही उद्बोधन करायचा, लोकांना काही शहाणपणाच्या गोष्टी तो सांगायचा, लोकांचं रंजन करायचं. गावातली मुलं त्या वासुदेवाच्या पाठीमागे जात आणि वासुदेव त्याचं जे वासुदेवाला हो वासुदेवाला हे गीत असेल, त्याचं नृत्य असेल, त्याचं दिसणं असेल, डोक्यावर त्या मोरपंखाची टोपी आहे वगैरे, हे सगळं ते मजेनं पाहायचे. रंजनही होतं, त्यात समाजाला शिकवणंही होतं. आणि मग हा वासुदेव कर्तव्य भावनेनं हे करत असत आणि लोक सुद्धा त्याला कर्तव्य भावनेनं धान्य देत असत. तेव्हा या सगळ्याच कलांच्या ठिकाणी कर्तव्य भावना होतीच होती. पण विशेषतः जागरणासारखी कला पहा, गोंधळ पहा किंवा कीर्तन पहा, इथे कर्तव्य भावना आहे. आता ही कर्तव्य भावना कशी आहे? तर आपण हे जे सादर करतो आहोत ते ईश्वराच्या उपासनेशी संबंधित आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे असं त्यांना वाटायचं. म्हणजे गोंधळ जो घालायचा किंवा जो गोंधळ घालणारा यजमान असायचा, त्याला सुद्धा असंच वाटायचं की आपलं कर्तव्य आहे, कारण आपल्या
पिढ्यानपिढ्यापासून हे गोंधळ घालण्याची, जागरण घालण्याची प्रथा आहे आणि ही प्रथा आपण टिकवली पाहिजे आणि ही प्रथा आपण जपली पाहिजे, ही रूढी आपण जपली पाहिजे, ही परंपरा आपण जपली पाहिजे. हे जपणं आपलं पिढ्यानपिढ्यापासूनचं कर्तव्य आहे, असंच त्यांना वाटायचं. आणि गोंधळ घालणाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा ही कल्पना होती. म्हणजे ज्यांचे वडील हे गोंधळ घालत, त्याच्या मुलाला असं वाटायचं की वडिलापासूनचे हे गोंधळ घालण्याची जी परंपरा आहे ती आपण जपली पाहिजे. आणि ते लोक ते जपत. म्हणजे पहा, लक्षात घ्या की इथे कर्तव्य भावना आणि कर्तव्य भावनेनं ते करत असत. आणि त्यांचा मग ते ती कला सादर करत असताना त्यांचा पेहराव असेल किंवा बाकीच्या त्यांच्या गोष्टी असतील, हे कर्तव्य म्हणून ते करायचे की हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण हे केलं पाहिजे. तेव्हा हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे तिथे ती कर्तव्य भावना किंवा आपण हे केलं पाहिजे अशी एक त्यांची कल्पना होतीच. मित्र, ज्या प्रयोगात्मक लोककला असतात आणि त्या प्रयोगात्मक लोककलांचा आविष्कार जो केला जातो, तो आविष्कार सामूहिक स्वरूपाचा असतो. हेही लोककलांचं एक विशेष लोककलांचा एक गुण म्हणून किंवा लोककलाचं एक लक्षण म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. पहा, आता उदाहरणार्थ पहा, दशावतार आहे. आता दशावतार ही सामूहिक पद्धतीनं सादर केली जाणारी लोककला आहे. म्हणजे एकटा माणूस आला आणि दशावतार सादर केला असं होतं का? तर नाही. तर तिथे एक गट असतो, अनेक कलावंत असतात आणि ते अनेक कलावंत मिळून ती लोककला सादर करतात. तेव्हा हा आविष्कार कसा आहे? मग हा आविष्कार सामूहिक आहे. म्हणजे पहा, काही पात्र राक्षसांची भूमिका वठवत असतील, काही पात्र देवांची भूमिका वठवत असतील किंवा काही राजे असतील, काही त्यात एखादा प्रधान असेल, काही सेवक असतील वगैरे वगैरे. म्हणजे इथे कसं आहे, तर इथे हा सामूहिक आविष्कार आहे. किंवा जागरण गोंधळ सुद्धा सामूहिक आविष्कार आहे. म्हणजे गोंधळ घालणारे पहा, एखादा तो गीत म्हणणारा असेल पण दुसरा कोणीतरी वाद्य वाजवणारा असतो. म्हणजे वाद्य न वाजवताच हे सादर होतं असं नाही ना. कोणीतरी वाद्य वाजवतं, कोणीतरी मग ते आख्यान जे आहे, गोंधळ सादर करताना जे आख्यान असतं ते आख्यान म्हणणारा कोणीतरी असतो. आणि तो आख्यान म्हणत असताना त्याला साथ देणारे, ज्याला आपण झील ओढणे वगैरे म्हणतो, ते कोणीतरी असतात. ते वेगळ्या वेगळ्या प्रकारची वाद्य वगैरे वाजवत असतात. तेव्हा सांगायचं ते हे मित्र हो, की इथे हा सामूहिक आविष्कार आहे. किंवा जागरणामध्ये सुद्धा तसंच ना. जागरणामध्ये सुद्धा जागरणाचं आख्यान सांगणारा माणूस जसा असतो, तसं वाद्य वाजवणारे बाकीचे माणसं असतात. त्याला साथ देणारे, झील ओढणारे माणसं असतात ना. तेव्हा ही सामूहिक आविष्कार आहे. किंवा आपल्याकडचं कीर्तन पहा तुम्ही, हा सामूहिक आविष्कार आहे. म्हणजे पहा, कीर्तन करणारा जो माणूस असतो, कीर्तनकार आपण ज्याला म्हणू, ज्याला महाराज वगैरे आपण म्हणू, तो एक व्यक्ती असतो. ठीक आहे, तो व्यक्ती असतो. पण मग मृदंग वाजवणारा एक व्यक्ती असतो. तिथेच आणखी टाळ वाजवणारा एक माणूस, म्हणजे टाळ वाजवणारे अनेक माणसं असतात. त्याचबरोबर त्यानं म्हटलेला जो अभंग आहे, त्या अभंगाच्या चाली किंवा त्या अभंगाला चाल देणं, हे म्हणणारे माणसं वेगळे असतात. दुसरं म्हणजे त्याच्या कीर्तनाचा जो विषय आहे, त्या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या संतांनी लिहिलेले जे अभंग असतात, ते अभंग मध्येच लोक म्हणत असतात, ते पुरावे देत असतात. आता हे पुरावे देणारे माणसं वगैरे असतातच ना तिथे. तेव्हा ही सामूहिक आहे. दुसरं म्हणजे पहा, त्याच्यामध्ये कीर्तन ऐकणारी माणसं सुद्धा सामील असतात ना. ती सुद्धा सुटे नसतात ते. किंवा दशावतार सादर होतोय, तर दशावतार सादर करणारे लोक आणि ते पाहणारे श्रोते किंवा रसिक लोक म्हणू, ऐकणारे वगैरे म्हणू, हेही शेवटी त्याच्यामध्ये मिसळलेलेच असतात ना. म्हणजे सुटे सुटे नसतात हे लोक. सगळे लोक आपल्या असण्याला विसरून जाऊन त्यामध्ये सामील झालेले असतात.
कीर्तन करणारा माणूस सुद्धा आपल्या असण्याला विसरून त्या सगळ्या सादरीकरणामध्ये एकरूप झालेला असतो. खरं म्हणजे मित्र हो, हा जो आविष्कार आहे तो आविष्कार सामूहिक स्वरूपाचा आहे. अगदी तिथे असणाऱ्या श्रोत्यांसह ते त्यामध्ये सामील झाले असतात. आपल्याकडची नृत्यकला आहे, ती नृत्यकला सुद्धा बऱ्याचदा सामूहिक असते. म्हणजे अनेक लोक एकत्र येऊन नृत्य सादर करतात. कोणीतरी गीत गातो, कोणीतरी वाद्य वगैरे वाजवतो, ते सुद्धा सामूहिकच आहे. तेव्हा अशा अनेक लोककला आहेत की जो आविष्कार सामूहिक स्वरूपाचा असतो. आता ठीक आहे की जीवनाला उपयुक्त असणाऱ्या ज्या लोककला असतात, उदाहरणार्थ सुतार ही कला आहे त्याची, तो सामूहिक आविष्कार आहे का? तर तिथे सामूहिक आविष्कार वगैरे नाही, तो ठीक आहे ना, तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो त्या वस्तूची किंवा त्या साधनाची निर्मिती करतो. किंवा आपल्याकडे पांगुळ असतो, पण तो पांगुळ येतो पहाटेच्या वेळेला एखाद्या झाडावर जातो आणि खाली ते त्यानं ते कपडा वगैरे अंथरून ठेवलेला असतो आणि वर जाऊन तो प्रबोधनात्मक असे काही गीत म्हणत असतो, तो गात असतो आणि खाली लोक तिथे त्याच्या त्या जे खाली अंथरून टाकलेलं असतं त्यानं त्या पांघरणावर किंवा त्या कपड्यावर लोक धान्य आणून टाकतात आणि मग तो काही वेळानं तो पांघरूळ खाली उतरतो आणि ते धान्य घेऊन तो जातो. आता ही पांघरुळाची जी कला आहे वर जाऊन गीत म्हणण्याची, ही सामूहिक आहे का? तरी सामूहिक नाही मित्र हो, ही व्यक्तिगत आहे. तो एकटाच वर गेला ना, तो एकटा वर गेला आणि एकट्यानंच ते सादर केलेलं आहे. किंवा वासुदेवाला तर तो एकटाच तो त्याचे जे गाणे आहे तो एकटाच म्हणत असतो, तो एकटाच नाचतो. ही व्यक्तिगत अभिव्यक्ती आहे, हा आविष्कार व्यक्तिगत आहे. पण मित्र हो, नृत्य असेल, जागरण, गोंधळ, दशावतार, कीर्तन वगैरे या ज्या लोककला आहेत ना, या लोककला मात्र सामूहिक स्वरूपाच्या आहेत आणि याचा जो आविष्कार आहे तो आविष्कार सामूहिक स्वरूपाचा होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काही ज्या लोककला आहेत त्या व्यक्तिगत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण पांगुळ वगैरे पाहिलेलं आहे किंवा आपल्याकडे काही कसरतीचे खेळ सादर केले जातात. आता कसरतीचे खेळ सादर करणारा एखाद्या वेळेस एकटा सादर करू शकतो ना तो. तेव्हा त्या कला ह्या व्यक्तिगत आहेत असं आपण म्हणू, पण बहुसाऱ्या कला ह्या सामूहिकही आहेत. म्हणजे लोककलांची अभिव्यक्ती ही सामूहिक आहे, तशी व्यक्तिगत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. चित्र काढणारा माणूस पहा तुम्ही, चित्र काढणारा एकटा चित्र काढू शकतो ना. म्हणजे चित्र हे सामूहिक पद्धतीनंच काढलं पाहिजे का? नाही ना. घराच्या समोर आपल्याकडे रांगोळी काढली जाते, स्त्रिया मुली रांगोळी काढतात. आता एकटी मुलगी रांगोळी काढू शकते ना. म्हणजे मुली एकत्र येऊनही रांगोळी काढतात, नाही असं नाही, पण एकटी सुद्धा काढू शकते ना. म्हणजे रांगोळी काढण्याची जी कला आहे, रांगोळी ज्या काढल्या जातात ती व्यक्तिगत आहे. वासुदेवाची कला व्यक्तिगत आहे, पांगुळ व्यक्तिगत आहे, कसरतीचे खेळ वगैरे असतील व्यक्तिगत आहे, एखादा एकटा सादर करू शकतो. पण मित्र हो, दशावतार असेल, जागरण असेल, गोंधळ असेल, कीर्तन असेल, या कला मात्र सामूहिक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे पहा, लोककलाचं जे स्वरूप असतं ते पारंपरिक असतं. आपण कालही पाहत होतो, लोककलामध्ये पारंपरिकता जपली जाते. मित्र खरं म्हणजे ना, आधुनिक जीवनापासून लांब असणारी जी माणसं आहेत, ती माणसं त्यांच्या जगण्यातच परंपरा जपतात. म्हणजे मागच्या पिढीनं काय केलेलं आहे त्या पद्धतीनं ही माणसं करत असतात. म्हणजे ते मागच्या पिढीनं जे केलं ते चूक होतं का बरोबर होतं याचं विश्लेषण ती माणसं करत नाही, किंवा याचं विश्लेषण करण्यापेक्षा आणि नवं काहीतरी विश्लेषण करून मग चूक असेल तर सोडून देणं वगैरे, ही प्रक्रिया फार लवकर घडत नाही. तर ही माणसं मागची पिढी जी करत होती ना ती करत असतात. मागच्या पिढीविषयी त्यांचा आदर असतो म्हणा, किंवा परंपरेविषयीची एक निष्ठा असते म्हणा, भक्तीचा भाव असतो म्हणा, काही म्हणा, पण हे करत असतात. आपण काल वारकऱ्यांचं उदाहरण देत होतो की हे जे वारकरी असतात ना, हे वारकरी पहा परंपरा जपतात. त्यांचा पेहराव पहा तुम्ही, ते डोक्याला कपडा गुंडाळणं असेल, आता काही जण टोपी घालतात, पण बऱ्याच लोकांच्या डोक्याला ते
रुमाल गुंडाळलेला किंवा ज्याला आपण मुंडाशे वगैरे म्हणतो, ते गुंडाळलेलं असतं. आणि असे अनेक वारकरी असतात आणि ते तर जपत असतात. मग अंगावर चित्रविचित्र कपडे घालायचे नाही. कोणते कपडे घालायचे? तर पांढरे कपडे, धोती घालायची, मग वर तसाच पांढरा कपडा घालायचा. ही त्यांची परंपरा आणि ती परंपरा जपतात. साधी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं मित्र हो, ही वारी जी जाती ना, ही वारी जाण्याची प्रथा खूप दिवसापासूनची आहे. खूपच दिवसापासूनची. म्हणजे संत तुकारामांच्या अभंगामध्ये उल्लेख येतात वारीला जाण्याचे वगैरे. तेव्हा अगदी 7-8 म्हणजे 700 वर्षांपूर्वीपासून ही वारीची प्रथा असावी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे संत नामदेवांचा जो कालखंड आहे, संत चोखामेळा, संत नामदेव, संत गोरा कुंभार वगैरे, हे पहा हे 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये होऊन गेलेले सगळे संत आहेत. आणि 14व्या शतकाचा जो पूर्वार्ध आहे तो त्यांचा कालखंड आहे. म्हणजे पहा 13वा शतक जर आपण लक्षात घेतलं तर आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. म्हणजे 700-750 वर्षे होऊन गेले, 7 दशक होऊन गेलेले. तेव्हापासून ही वारीची प्रथा आहे. मला तुम्हाला हे सांगायचं होतं किंवा सांगायचं आहे की ही वारी त्या काळामध्ये पायी जाण्याची प्रथा, म्हणजे माणसं वेगवेगळ्या ठिकाणाहून, देहूवरून पंढरपूरला येणं असेल किंवा आणखी वेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरला येणं असेल, ही माणसं कशी येत असत? तर पायी येत असत. आणि पायी येताना त्यांना महिनोन महिने लागत असत. आता पायी येण्याच्या पाठीमागे त्यांच्या अनेक कल्पना आहेत किंवा अनेक हेतू आहेत. पायी यायचं, पायी येत असताना त्या 1 महिन्यामध्ये ईश्वर उपासना घडते, ईश्वराची भक्ती घडते, ही कल्पना आहेच आहे. त्याशिवाय आपापल्या पंथांचा प्रचार करता येतो, प्रसार करता येतो, ही सुद्धा कल्पना आहे ना. कारण पहा की एखादी वारी अमरावतीहून जाते आणि पंढरपूरला जाते, 1 महिन्याचा कालखंड त्याच्यासाठी आहे. आता शेगाववरून निघालेली वारी आहे समजा, किंवा इथून कौंडिण्यपुराहून निघालेली दिंडी आहे समजा, आणि ती पंढरपूरला जाणार आहे. 1 महिन्याचा कालखंड आहे. कल्पना करणं मध्यंतरी किती गावं लागतील यांना, आणि किती गावागावांमध्ये हे लोक या वारकरी संप्रदायाचा प्रसार करतील, वारकरी संप्रदायाचं आसनं पोहोचवतील, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पोहोचवतील. म्हणजे किती गावामध्ये पोहोचेल. म्हणजे प्रचार प्रसार करण्याचं हे किती चांगलं माध्यम आहे, नाही का? आता ते अनेक गावामध्ये 1 महिना लागणार आहे, म्हणजे 30 दिवस कुठे ना कुठे मुक्काम करणार आहेत ना. ज्या ज्या गावात हे मुक्काम करतील त्या त्या गावात हे लोक कीर्तन भजन करतील ना. आता कीर्तन भजन करतील म्हणजे काय करतील? ते त्यांच्या पंथांचं, त्यांच्या संप्रदायाचं तत्वज्ञान त्या लोकांना सांगतील त्या गावातल्या. आता त्या केवळ त्या एकाच गावातली माणसं असतील का? तर नाही. त्या गावाच्या आसपासची लोक सुद्धा हे कीर्तन ऐकायला येतील ना. तेवढ्या लोकांपर्यंत ही माणसं या पंथांचं, या संप्रदायाचं तत्वज्ञान पोहोचवतील. म्हणजे हे या पंथांच्या प्रचार प्रसाराचं एक माध्यम आहे. किती चांगला हेतू आहे. पण मित्र, मला तुम्हाला एक आणखी वेगळी गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे त्या काळामध्ये हे लोक पायीच का गेले? ह्या तर गोष्टी होत्याच, प्रसार करणं वगैरे वगैरे सगळं. पण मित्र हो, पायी जाण्याशिवाय त्यांच्या पुढे पर्याय होता का? पर्याय नव्हता ना. त्यावेळेस अशी वाहनं होती का आजच्यासारखी? वाहनं नव्हती. मग पायी जावं लागेल ना त्यांना, वाहनं नव्हती तर. आता ते पायी ते एक अपरिहार्यतेचा भाग, नाईलाजाचा भाग म्हणूनही ते पायी गेले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणू शकतो ना आपण. त्या काळात वाहनं नव्हती म्हणूनही पायी गेले असं म्हणू शकतो ना. ठीक आहे ना. आता पहा, आजच्या काळामध्ये वाहनं नाहीत का तुम्हाला पंढरपूरला जायला? आहेत ना. पण आजही लोक किंवा ह्या दिंड्या ज्या आहेत त्या पंढरपूरला कशा जातात? पायी जातात, पायी चालत जातात. का? मित्र हो, याच्यामध्ये परंपरा जपण्याचा एक भाग आहे. कारण आम्ही 700 वर्षांपासून पायी जातो आहोत, तर आता आम्ही पायी जाणार. आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पहा, सरकारने व्यवस्था करून दिली गाड्यांची वगैरे, की तुम्ही गाड्यामध्ये जा. पण आग्रह काय आहे? नाही, आम्हाला पायी जाऊ द्या. कारण पायी जाणे ही आमची प्रथा आहे, पायी जाणे ही आमची परंपरा आहे.
हे वारकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा आग्रह आहे. मित्र, मला सांगायचं ते हे तुम्हाला की ते परंपरा जपतात. या ज्या लोककला आहेत या लोककलेमध्ये अशा पद्धतीनं परंपरा जपली जाते. म्हणजे मानवी जगण्यातच या परंपरेचा भाग आहे आणि मग याच परंपरा त्यांच्या लोककलात उतरतात. याच ही ही जी त्यांची मानसिकता आहे, ही जी त्यांची एक जडणघडण झाली आहे मनांची परंपरा जपण्याची, ही जडणघडण झाली त्यांची, मग त्यांच्या लोककलात येते. म्हणजे कीर्तनकार पहा, कित्येक वर्षांपासून तशाच स्वरूपाचं कीर्तन करतो. त्याचं ठरलेलं आहे कीर्तनाचं एक एक स्वरूप सुद्धा ठरलेलं आहे कीर्तनाचं, तो बदलत नाही तो. म्हणजे सुरुवातीला अभंग कोणता घ्यायचा, मग विवेचनासाठी अभंग कसा घ्यायचा, त्याचं विवेचन मग कसं घ्यायचं, मग विवेचन झाल्यावर शेवट कसा करायचा, हे ठरलेलं आहे. म्हणजे कीर्तनाचं स्वरूप ठरलं, ते तुम्ही बदलणार नाही. का? परंपरा. दशावताराचं स्वरूप ठरलं, मुखोटे घालणार, मुखोटे घालण्याच्या अगोदर त्या मुखोट्याची पूजा केली जाणार आणि पूजा करूनच ते मुखोटे घालणार. मग मुखोटे दशावतार सुरू करण्याच्या पूर्वी तुम्ही काय करणार, एक गण म्हणणार आणि गण म्हणून तुम्ही गणपतीला बोलवणार किंवा गणपतीला विनंती करणार, आवाहन करणार की तुम्ही या आणि आमची ही लोककला यशस्वीपणे सादर होऊ द्या. हे जे गणपतीला वगैरे आवाहन करणं आहे ते आजही टिकून आहे ना. म्हणजे स्वरूप ठरलेलं तुमचं, परंपरा ठरलेली. कीर्तनकार पहा आजही कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वी तो त्या कमरेच्या भोवती रुमाल गुंडाळतो. परंपरा. त्याला तुम्ही विचारा की हे का गुंडाळता तुम्ही, याचं कारण काय, हे गरजेचं आहे का, त्याला त्याचं कारण सांगता येईलच असं नाही, मात्र तो जपतो. कारण त्याचा ज्या गुरुनं त्याला शिकवलेलं आहे कीर्तन करायला, तो ते करायचं, तो ह्या करतो. परंपरा. तेव्हा मित्र हो, हे जे लोककलेचं असणं असतं किंवा लोककलेचं सादरीकरण असतं, अभिव्यक्त होणं असतं, त्यामध्ये परंपरा असते आणि ही परंपरा मुळात त्यांच्या जीवनातच असते. त्यांची तशी जडणघडणच झालेली असते आणि ती जडणघडण या त्यांच्या लोककलेमध्ये सुद्धा प्रभावी ठरते. असणं त्या परंपरेचं असणं इथे सुद्धा मग असतं. मग कुठल्याही या लोककला असतो. जागरण, गोंधळ वगैरे काही असो. आजही पहा, गोंधळ घालणारा जो व्यक्ती असतो त्याचा तुम्ही पेहराव पहा, जग्यासारखा अंगावर घातलेला जो पेहराव आहे त्यानं, तो पारंपरिक स्वरूपाचा आहे. आता तो जो गाणं म्हणतो किंवा तो जो आख्यान गातो, ते आख्यान गाण्यासाठी काय आवश्यक आहे, त्याला ते आख्यान पाठ असणं, मुखोद्गत असणं आवश्यक आहे आणि ते आख्यान गाण्याची एक कला त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. पेहरावाची गरज आहे का, म्हणजे अंगावर तसा पेहराव घातल्यामुळेच ते आख्यान गाता येतं का, नाही ना. पण मित्र हो, तो विशिष्ट पद्धतीचा पेहराव अंगावर चढवतो, हे लक्षात घ्या. ही परंपरा तो जपतो. वासुदेव पहा, वासुदेवही काय करतो, त्याची जी मोरपंखी टोपी आहे, जो तो कित्येक वर्षापासून त्यांच्या पिढ्यानपिढ्यापासून वापरात आहे किंवा तशी वापरतो, डोक्यावर घालतो, तीच तो आजही वापरतो. म्हणजे ही परंपरा आहे, ही परंपरा ते जपतं. आता ही परंपरा मानवी जगण्याचाच भाग असते, जपतं. आपण केव्हा त्याचं विश्लेषण नाही करत ही का जपायची, आणि यांना तुम्ही विचारणं याचंच का करता तुम्ही, उत्तर असतेच असं नाही. आमचे वाडवडील करत होते, आम्ही ते करू. मित्र हो, वाडवडिलांविषयीचा जसा आदर आहे तसंच ते परंपरेविषयीची निष्ठा आहे आणि ते परंपरा जपतात. आणि हे खूप लवकर बदलत नाही द्या. म्हणजे आज आता दशावताराच्या खेळामध्ये मुखवटे जे आहे ते मुखवटे प्लॅस्टिकचे येत आहेत, म्हणजे बदललेलं आहे, पण हा बदल लवकर होत नाही, खूप काळाच्या नंतर होतो. त्यांच्या बदलाचा वेग
एवढा कमी असतो, एवढा संथ असतो की त्यांना आपण बदललोत हे कळत सुद्धा नाही. आणि मग कित्येक वर्ष, कित्येक पिढ्या त्या मागच्याच पिढ्याचं अनुकरण करत असतात. याला आपण परंपरा म्हणतो. आधुनिक जीवनामध्ये किंवा शहरी जीवनामध्ये काय होतं, तर हा जो बदलांचा वेग आहे, तो बदलांचा वेग अतिशय वेगांचा असतो. म्हणजे लवकर तो बदल होत असतो. म्हणजे पहा, घड्याळ वेगाने चालत नसते, दिवसाचे 24 तासच आहे, पण आपला बदल लवकर होत असतो, म्हणजे कमी काळात होत असतो. वेग वाढतो तो घड्याळीचा नाही, वेग वाढतो तो बदलांचा. आणि पारंपरिक जीवनामध्ये किंवा शहरीकरणापासून लांब असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये हा बदलांचा वेग कमी असतो. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की ते लोक अभिव्यक्तीमध्ये परंपरा पाळतात. लोककलेची अभिव्यक्ती आणि लोककलेचं असणं याच्यामध्ये परंपरेचा भाग तुम्हाला दिसतो, हे आपण लक्षात घ्या. मग आता याचा अर्थ परंपरा, लोककलांची अभिव्यक्ती किंवा लोककलेचं असणं बदलतच नाही का? मित्र हो, काळाच्या ओघात कोणत्याही गोष्टी बदलत असतात, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला कालही सांगत होतो की आपण जेव्हा असं म्हणत असतो की आदिवासी समूह आहेत, भटके समूह आहेत किंवा वाडी तांडा पाड्यावर राहणारे लोक आहेत, ते बदलत नाहीत का? तेही बदलतात. कालही मी तुम्हाला सांगितलं. कारण 10,000 वर्षांच्या पूर्वी त्यांचे पूर्वज जसे जगत होते तसेच ते आज जगतात का? तर नाही. मित्र हो, सगळेच समूह आधुनिक होतच असतात. कालच्या पेक्षा आजचं जगणं किंचितच का असेना थोडं वेगळं असतेच ना, पण त्यांच्या बदलांचा वेग खूप कमी असतो. पण काळाच्या ओघामध्ये तेही बदलत असतात. बदलणं अपेक्षित आहे का नाही हा भाग वेगळा, पण बदलणं साहजिक आहे, नैसर्गिक आहे. बदल होतच असतो आणि ते बदलतच असतात. तेव्हा या काळामध्ये लोककला बदलत असतात. बदलत असताना लोककलांच्या अभिव्यक्तीमध्ये किंवा लोककलेंच्या असण्यामध्ये घट होते, तसे भरही पडते. म्हणजे पहा, आज तुम्हाला नवल वाटेल, पण तुम्ही कीर्तन ऐका. आजचे कीर्तन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की कीर्तनामध्ये अनेक अभंग आता आजच्या चित्रपटाच्या गाण्याच्या ज्या चाली आहेत ना, त्या चालीवर गायले जात आहेत, ही वस्तुस्थिती. मी असे कीर्तनं ऐकलेली आहेत. आता मला सांगा, अभंगाची चाल स्वतंत्रपणे आहे आणि वेगळी आहे, पण तुम्ही जर आज ते अभंग चित्रपटाच्या गाण्याच्या चालीवर गात असाल तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ हा की त्या लोककलेच्या अभिव्यक्तीमध्ये भर पडलेली आहे. आपण या अंगाने त्याचं विश्लेषण नाही करत, ते चूक का बरोबर, ते चूक आहे का बरोबर आहे, ते योग्य आहे का अयोग्य आहे, ते शोभते का शोभत नाही, ते कीर्तनासारख्या ईश्वराशी संबंधित किंवा ईश्वर उपासनेशी संबंधित असणाऱ्या लोककलेमध्ये असं गायचं का गायचं नाही, हा भाग वेगळा. त्याचं विश्लेषण इथं अपेक्षित नाही. पण मित्र हो, अशा पद्धतीने तिथे भर पडलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे चित्रपटाच्या गाण्याच्या चाली तिथे वापरणं म्हणजे तुम्ही गाण्याची एक आणखी वेगळी कला अवगत केलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही अभंगात आहात, म्हणजे भर पडली. आता कदाचित ही भर पडत असतानाच अभंग गाण्याची जुनी एखादी जी चाल होती, ती चाल तुम्ही विसरतही असाल ना, म्हणजे ती घट आहे. म्हणजे एकीकडे नुकसान होत आहे असे आपण म्हणू शकतो, पण दुसरीकडे हा फायदा होत आहे. म्हणजे घट होणे आणि भर पडणे हे सातत्यानं सुरूच असते. हे केवळ कीर्तनाच्याच बाबत घडते का? नाहीये. दशावतार तुम्ही लक्षात घ्या, दशावताराच्या कलेमध्ये सुद्धा घट आणि भर सुरूच आहे. म्हणजे पहा, पूर्वी दशावतार सादर करत असताना मुखवटे कशाचे असायचे? एक तर मातीपासून तयार केले असायचे. नंतरच्या काळामध्ये कागदाच्या लगद्यापासून ते तयार केले असायचे, कारण मातीपासून तयार केलेल्या मुखवट्यापेक्षा
कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले मुखवटे वजनानं कमी असायचे. वजन कमी भरेल ना त्याचं, म्हणून त्याच्यापासून तयार केले असायचे. त्यापूर्वी तर लाकडापासून सुद्धा तयार केले असायचे मुखवटे. म्हणजे लगद्यापासून असेल, मातीपासून असेल किंवा लाकडापासून असेल, मुखवटे तयार करत असत. म्हणजे राक्षसाचा मुखवटा तयार केलेला असायचा. एखाद्या माणसाच्या तोंडावर तो मुखवटा घातला की तो राक्षसासारखा दिसायचा. किंवा देवाचा मुखवटाच तयार केलेला असायचा. तो मुखवटा घातला की तो रामासारखा दिसणार, मुखवटा घातला की ती सीतेसारखी दिसणार. हे मुखवटे तयार करण्याची पद्धती. आणि मग हे मुखवटे वर्षानुवर्ष चालत. लाकडाचा मुखवटा तयार केला असेल तर तो 100 वर्षही चालायचा ना, कारण तो खराब होणार नाही ना. आता अलीकडच्या काळात काय झालं, आता प्लॅस्टिकचे मुखवटे मिळत आहेत. प्लॅस्टिकचे मुखवटे तुम्ही वापरत आहात ही भर आहे, कारण तुम्हाला चौथा एक पर्याय उपलब्ध झाला ना. चौथा पर्याय उपलब्ध झाला ही भर पडली. घट कशी झाली, तुम्ही लाकडाचा मुखवटा तयार करण्याची पद्धतीच बंद करून टाकली. घट आहे, घट झाली ना. किंवा तुम्ही आता मातीपासून मुखवटा तयार करतच नाहीये, घट आहे. एकीकडे भर पडते तशी घट आहे. रंगाच्या बाबत पहा, मुखवटे रंगवले जात. मुखवटे रंगवण्यासाठी ही जुनी माणसं काय करत, तर झाडांची फुलं आहेत, झाडांची पानं आहेत, ह्या निसर्गात मिळणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंपासून रंग तयार करत असत. काळा रंग असेल तर समजा तव्याला येणारा काळा आहे, किंवा कोळसा आहे, कोळशापासून मिळणारा तो काळा रंग आहे, हे ते तयार करत असत. ते त्यांची प्रथा होती, परंपरा होती, किंवा आपण असं म्हणू त्यांच्याकडे असणारं ते कौशल्य होतं. आता मला सांगा, नव्या काळामध्ये अशा पद्धतीनं हे कलर किंवा हे रंग तयार करण्याची गरज आहे का? काय झालं आता तुम्हाला बाजारामध्ये रंग मिळत आहे आणि ते रंग तुम्ही वापरता. ते रंग घेऊन तुम्ही त्या रंगाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे मुखवटे रंगवतात. विशेष म्हणजे पूर्वी पहा, नेमकेच रंग तयार होत होते. म्हणजे पांढरा असेल, काळा असेल, लाल असेल, असे नेमकेच गडद रंग तयार व्हायचे. आता बाजारामध्ये तुम्हाला अनेक रंग मिळत आहेत आणि ते रंग तुम्ही वापरता. बाजारात मिळणारे हे रंग वापरण्याची तुमची पद्धती म्हणजेच त्या लोककलेच्या अभिव्यक्तीमध्ये पडलेली भर आहे, लक्षात घ्या. भर पडलेली आहे. पण दुसरीकडे तुमची पारंपरिक जी पद्धती होती ती मागे पडलेली आहे. तुमचं पारंपरिक कौशल्य मागे पडलेलं आहे. घटे आहे ना, तेव्हा भर पडणे आणि घट होणे ही चालतच राहणारी प्रक्रिया आहे. सादरीकरणामध्ये बाकी पहा, आता पहा आपण काय करतो, आता लोकनाट्य सादर करायचंय, आपलं लोककला सादर करायचंय, समजा दशावतार सादर करायचं. पूर्वी हे कुठे सादर व्हायचं, कुठे चौकामध्ये, कुठे रस्त्यावर वगैरे. आता तुम्ही व्यवस्थितपणे बांधलेल्या सभागृहामध्ये सादर करू शकता. आणि तुम्ही रंगमंचावर ही कला सादर करत असताना प्रकाश योजना ज्याला आपण म्हणू, पूर्वी कुठेतरी बत्तीच्या वगैरे उजेडामध्ये किंवा मशाल लावून तुम्ही सादर करत होते, आता तुम्ही प्रकाश योजनेचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकता. भर पडली ना, ही नवी संधी तुम्हाला उपलब्ध झाली, व्यवस्था उपलब्ध झाली, ही भर आहे. दुसरं म्हणजे पहा, पूर्वी ते जे कलावंत होते ते कलावंतच त्यांच्या पद्धतीने ते सगळे जे संवाद असायचे ते म्हणायचे. आता संवाद अगोदरच म्हणून घेणे, त्याची डायरेक्ट शिडी लावणे आणि कलावंताने केवळ तोंडाच्या हालचाली करणे, इथपर्यंत आपण आता बदल स्वीकारलेला. मित्र, या सगळ्या माझ्या विवेचनातून तुम्हाला साधी गोष्ट लक्षात आली असेल असं मला वाटते की घट झाली तशी भरही पडलेली आहे. वाद्याचा तुम्ही विचार करा, नवीन वाद्य आलेले आणि सगळ्या या लोककलांमध्ये नवीन वाद्याचा उपयोग सुरू झालेला आहे. अगदी कीर्तनापासून ते दशावतार असेल, जागरण, गोंधळ काही असेल, या सगळ्यांमध्ये आधुनिक वाद्याचा वापर सुरू झालेला आहे. आधुनिक वाद्याचा वापर करणे म्हणजेच अभिव्यक्तीमध्ये भर पडणे आहे. आणि दुसरीकडे
जुने वाद्य जे होते ते मागे पडणे हे घट होणे. तेव्हा हे घट आणि भर ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे मित्र हो. लोककला ही त्याला अपवाद नाहीत हे लक्षात घ्या. याचा दुसरा फायदा काय झाला? याचा दुसरा फायदा हा झाला मित्र हो की लोककला सगळ्याच माणसांना म्हणजे सगळ्याच काळातल्या माणसांना नव्या वाटतात, बऱ्या वाटतात. म्हणजे पहा, कीर्तनामध्ये जर तुम्ही चित्रपटाच्या गाण्याच्या चालीवर अभंग गात असाल तर नव्या पिढीला ते बरं वाटते, कारण या चाली नव्या पिढीच्या परिचयाच्या असतात म्हणून त्यांना त्या आवडतात. उलट जुन्या ज्या चाली आहेत, शेकडो वर्षांच्या पूर्वीच्या ज्या चाली आहेत, त्या चाली जर आपण वापरायला लागलो तर नव्या पिढीला ते आवडणार नाही ना. आवडेल का? आवडणार नाही. ते नव्या पिढीला या कला जर आपल्या वाटायच्या असतील तर नवा बदल स्वीकारावा लागतो. या कला नव्या ठेवल्या पाहिजे. पहा, एक उदाहरण सांगण्यासारखं मजेशीर आहे. पूर्वीचे जे नाटकं होती ना, ती नाटकं संगीत नाटकं होती. म्हणजे नाटक असायचं, नाटकाला एक कथानक असायचं, पण त्या नाटकामध्ये गीतं गायली जायची नाटकातले. त्याला संगीत नाटकं आपण म्हणू. संगीत भाव म्हणजे पूर्वीचे जे नाटक आहेत, संगीत शाकुंतल वगैरे, हे संगीत नाटक म्हणजे गाणे गायले जायचे. किंवा गडकरीने लिहिलेली जी राम गणेश गडकरीने लिहिलेली जी नाटकं होती ती संगीत नाटक. किंवा त्या काळामध्ये गोविंद बल्लाळ देवल असते किंवा आणखी कोणी असते, ही जी नाटकं ते लिहायची किंवा सादर करायची ती संगीत नाटकं होती. मित्र, ते जे संगीत गायलं जायचं अर्धा अर्धा तास, कल्पना करा, ते जर संगीत नाट्य संगीत आज नाटकामध्ये गायलं तर मला वाटत नाही कोणी तिकीट काढून नाटक पाहायला जाईल. कोणी पाहणार? कारण त्या काळामध्ये त्यांना, आपल्याला खरं तर प्रश्न पडतो की त्या काळात त्यांना ते का आवडलं असेल, आवडण्याचं कारण काय असेल. इतका प्रश्न पडावा इतकं ते आज आपल्याला रटाळवानं वाटू शकतं. तुम्ही प्रयोग करून पहा. जुनं जर नाटक असेल एखादं युट्यूबवर वगैरे, तर ते नाटक तुम्ही पहा. मग तुम्हाला वाटेल की हे लोक असे का गात होते आणि हे पाहणारे लोक कसे काय पाहत होते, त्यांची सहनशक्ती खूपच असावी असं वाटू शकते. आजचे नाटक तसे सादर होतात का? नाही. आजचे नाटक वेगळे. मित्र, सांगायचं ते हे की कोणत्याही लोककला या त्या काळाच्या झाल्या पाहिजे. त्या काळाच्या झाल्याशिवाय त्या काळातल्या लोकांना त्या आपल्या वाटत नाहीत आणि त्या काळातले लोक त्या लोककलांकडे ओढले जात नाहीत. आणि लोक जर त्या लोककलांकडे ओढले जात नसतील तर त्या लोककला टिकतील कशा? जर टिकायचे असतील तर त्या लोककलाने सुद्धा समाजाच्या जीवनाच्या वेगाबरोबर स्वतः बदल स्वीकारत राहिलं पाहिजे. समाजाचा जसा वेग असेल त्या पद्धतीनं त्या लोककलांच्याही बदलांचा वेग असतो आणि तो बदल आपोआप होत असतो. तसा तो बदल स्वीकारणं आवश्यक असतं आणि त्या बदल स्वीकारण्यामुळेच लोकांना त्या लोककला आपल्या तर वाटतातच, नव्या वाटतात, आपल्या काळाच्या वाटतात. त्यांना वाटत नाही की या जुने. मित्र हो, सगळ्याच लोककला अशा पद्धतीनं बदल स्वीकारत असतात आणि बदल स्वीकारत राहिल्यामुळे त्या लोककला सगळ्याच पिढीतल्या लोकांना किंवा सगळ्याच पिढ्यांना आपल्याच काळातल्या वाटतात. त्या लोककला नित्य नूतन असतात, जुन्या नसतात. म्हणजे आपल्याला पहा, कीर्तन जुनं झालं असं आपण म्हणतो का? नाही, नवच असतात. दशावताराचे खेळ जुने झाले असं म्हणतो का? नाही, नवेच असतात. कारण त्यांनी नव्या पिढीच्या बरोबर प्रवास केलेला असतो, नवा बदल स्वीकारलेला असतो आणि हे अपेक्षित असतं, हे आपण लक्षात घ्या. तेव्हा अशा पद्धतीनं बदल स्वीकारणं आणि त्यामुळे त्या नित्य नूतन असणं हा एक भाग लोककलांच्या बाबत आपल्याला लोककलांचं स्वरूप किंवा लोककलाचा विशेष म्हणून पाहता येईल. आणखी एक पहा, लोककलांच्या अभिव्यक्तीमध्ये मित्र हो, जोश असतो, जोम असतो. लोककलांची जी अभिव्यक्ती असते ती अभिव्यक्ती कृत्रिम नसते.
तिथे स्वाभाविक असते. म्हणजे पहा की दशावताराचा खेळ सादर होत आहे, त्यातले जे पात्र असतात त्या पात्रांना किंवा जे भूमिका वटवणारे कलावंत असतात त्यांना बिदागी दिली जायची का नाही हा भाग वेगळा, मानधन दिलं जायचं का नाही हा भाग वेगळा, पण त्यांना आपल्याला ही भूमिका वटवण्याची संधी मिळते याचाच प्रचंड आनंद असायचा. आणि मग ते पात्र जेव्हा रंगमंचावर येत असत, रंगभूमीवर येत असत ना, तेव्हा ती पात्र आपण कोण आहोत हे विसरून जायची आणि अक्षरशः ते पात्र त्यांच्या व्यक्तिमत्वात घुसायचे. म्हणजे दशावताराच्या खेळामध्ये नरसिंहाचं पात्र घेणारा जो व्यक्ती असेल तो त्या रंगमंचावर आला की एरवीचा तो माणूस असणं विसरून जायचा आणि त्याच्या अंगातच तो नरसिंह मग शिरायचा आणि त्या पद्धतीनं तो अत्यंत जोशामध्ये तो काम करायचा, प्रचंड जोश. किंवा समजा त्यानं हिरण्यकश्यपूचं पात्र त्याला वटवायचं आहे, हिरण्यकश्यपूच्या ह्याच्यामध्ये गेलाय, आता तो राक्षस म्हणून तो समोर आलेला आहे, तर त्याचं त्या रंगमंचावरचं जे वावरणं असायचं ते वावरणं, जोरजोरात बोलणं, हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याचा प्रचंड जोश असायचा, उत्साह असायचा. तिथे कृत्रिम पण नव्हतंच, कारण त्याला तो त्या पात्रामध्येच घुसायचा, त्याच्या पात्र त्याच्या अंगात घुसायचं. तो एरवीचा जो माणूस असायचा ना, तो एरवीचं त्याचं माणूस असणं तो विसरून जायचं. 3-4 तास ही जी लोककला सादर होत ना मित्र हो, त्या काळामध्ये तो त्या पात्राच्याच याच्यामध्ये राहायचा. तुम्ही साधं कीर्तन पहा, कीर्तनामध्ये पहा पाऊल खेळले जातात, पावलं खेळले जातात. कीर्तन सादर करणारी माणसं किंवा पावलं खेळणारी माणसं पहा, मागे पुढे पावलं टाकतात. कधीतरी तुम्ही वेळ काढून ते पहा, तुम्ही किती जोश असतो. एका विशिष्ट लयीमध्ये ही माणसं पुढे मागे जे पावलं टाकतात ना, त्या पावलं टाकण्याचा वेग पहा आणि त्या माणसांचा उत्साह पहा, जोश पहा, प्रचंड जोश असतो. हे जेव्हा पावलं टाकणं किंवा ते बंद होतं शेवटी, म्हणजे वाद्य वाजवणं बंद झालं की ते थांबतात. थांबल्यावर पहा मित्र हो, त्यांच्या अंगाला घामाच्या धारा सुटलेल्या असतात. म्हणजे ती प्रचंड एक मेहनत आहे असे आपण लक्षात घेऊ, पण त्यांना त्यावेळेस तो दम जाणवत नाही. का? प्रचंड उत्साह असतो त्यांना. तो मुळात नैसर्गिकच तो उत्साह संचारलेला असतो. कोणीतरी पैसे देत आहे म्हणून ते असं करतात असं समजू नका तुम्ही. म्हणजे कीर्तनकारांना किंवा भजन करणाऱ्यांना पूर्वी काही पैसे दिले जात होते का? नाहीये, पैसे नव्हते. मित्र हो, आनंदाचाच भाग होता. दशावतारामध्ये एखादं पात्र करायला मिळते हे इतका आनंदाचा भाग की तो ते पात्र जीवनभर करायचा. म्हणजे कोकणामध्ये ज्या दशावताराचे खेळ सादर होत ना, त्याच्यामध्ये काही पात्र तुम्हाला असे आढळून येतील की काही माणसं तुम्हाला असे आढळून येतील की त्या माणसाने आयुष्यभर, म्हणजे वयाच्या 15व्या-20व्या वर्षी जी भूमिका त्यांनी केली ना, तर ती वयाच्या 65व्या वर्षापर्यंत ते भूमिका ते करत आले आणि त्या भूमिका ते जगवत आले अत्यंत जोशानं. 65 वर्षाचा माणूसही, त्याचं वय झालेलं, एरवी तो म्हातारा दिसेल, पण मित्र हो, रंगभूमीवर जेव्हा तो त्या भूमिकेमध्ये शिरायचा तेव्हा त्याचं वय एवढं आहे याचा इतरांनाही म्हणजे लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं तो वागायचा. तो स्वतःचं वय विसरून जायचा. इतका जोश असायचा, इतक्या जोशात ते सादर करत. जागरण गोंधळ सादर करताना सुद्धा आख्यान सांगणारी जी माणसं असतात ना, ती आख्यान सांगणारी माणसं आपण एरवीची सांभाळे माणसं आहोत हे विसरून जातो. आणि विसरून जाऊन ते वेगवेगळ्या देवांना आवाहन करत असताना त्यांची भूमिका काय असते की आता आपण पंढरपूरच्या विठोबाला आवाहन केलेलं आहे, आता आपण आणखी वेगवेगळ्या देवांना आवाहन केलेलं आहे,
आणि आपलं आव्हान हे सामान्य माणसाचं आव्हान नाहीये. आपलं आव्हान हे त्या त्या देवांच्या भक्ताचं आव्हान आहे. आणि ते देव आता या गोंधळाच्या ठिकाणी येणारच आहेत, हीच त्यांची कल्पना असते. ते सामान्य माणसाचं आव्हान नसतं, ते त्या त्या देवाच्या भक्तांचं आव्हान असतं. आणि ते त्या त्या देवांना स्वीकारावं लागतं आणि त्यांना यावं लागतं, अशीच कल्पना असते. मित्र हो, एखादा खेळ सादर करत असताना, एखादी लोककला सादर करत असताना जेव्हा गण म्हणला जातो आणि गणपतीला आवाहन केलं जातं, तेव्हा काय भूमिका असते, जोश काय असतो, उत्साह काय असतो? उत्साहाच असतो. भूमिका हीच असते की आता आम्ही त्या गणपतीला आवाहन करत आहोत आणि तो गणपती येणारच आहे, किंबहुना त्याला यावंच लागेल, त्याला पर्याय नाही, येण्याशिवाय पर्याय नाही, कारण आम्ही आव्हान केले ना. तेव्हा आमचं आव्हान, आमची ही विनंती त्याला स्वीकारावी लागेल. तो येईलच आणि येऊन तो आमचा पुढचा जो खेळ आहे, आमची पुढची जी अभिव्यक्ती आहे, ती अभिव्यक्ती तो यशस्वीच करेल. ती चांगलीच असेल, ती सुंदर पद्धतीने व्यक्त होईल, कारण आमच्या पाठीमागे त्या गणपतीचा आशीर्वाद आहे, त्या देवाचा आशीर्वाद आहे. हीच भूमिका होती. मित्र, हा जो जोश असायचा तो पारंपरिक लोककलांमध्ये दिसतो तुम्हाला. तुम्ही कधीतरी दशावताराचा खेळ पहा, मग तुम्हाला कळेल की तिथले पात्र संवाद कसे म्हणत असतात. इतक्या जोशात ते संवाद म्हणत असतात की ऐकणाऱ्याच्या माणसांच्या, ते परिचित झाले असतात, ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहावेत अशा पद्धतीचे ते संवाद असतात. मित्र, रावणाचं पात्र वटवताना तो जो पात्र वटवणारा व्यक्ती असतो ना, तो व्यक्ती ज्या जोशामध्ये असतो, उत्साहामध्ये असतो, त्याच्यातूनच ते पात्र उभं राहतं, केवळ मुखोट्यातून उभं राहत नाही. म्हणजे रावणाचा जो मुखोटा आहे, तो मुखोटा लावला आपला 10 तोंडाचा म्हणून ते उभं राहत नाही. त्याचं त्या रंगमंचावर वावरणं, त्याच्या हालचाली, त्याच्या संवादातला जो एक भारदारपणा असतो, त्याच्यातून ते पात्र जिवंत होतं. आणि ते पात्र जिवंत करत असताना त्याचा प्रचंड जोश असतो. हा जोश पाहण्यासारखा असतो. मित्र हो, हा जोश, हा उत्साह, नैसर्गिक उत्साह, आतून आलेला, त्याच्या अंतःकरणातून आलेला जो उत्साह आहे, तो तुम्हाला आधुनिक ज्या कला आहेत किंवा आधुनिक आपण जे चित्रपट म्हणू किंवा व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक वगैरे म्हणू, त्यामध्ये तेवढा उत्साह दिसत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये तंत्र अधिक प्रभावी दिसते, अधिक काटेकोरपणा दिसतो. कदाचित हा काटेकोरपणा वगैरे आपल्याला भावतही असेल, पण मित्र हो, त्या त्या पात्रांचा जो त्याच्या अंतःकरणातला जोश आहे ना, तो दिसत, तो नाही. कारण ही जी माणसं आहेत, हे जे कलावंत आहेत, हे मानधन घेऊन काम करतात. त्यांची निष्ठा त्या कलेवर आहेच असं नाही. हे माणसं पहा, एकाच वेळेस खलनायक ते असतात, दुसऱ्या चित्रपटामध्ये ते नायकही असतात. ते नायकाची भूमिका वठवतात, ते तसे खलनायकाची भूमिका वठवतात. कोणतीही भूमिका वठवतात, तुम्ही मानधन द्या, ते काही कोणतीही भूमिका वठवत असतात. पण मित्र हो, पारंपरिक लोककला सादर करणारे जे कलावंत होते, त्या कलावंतांचं एक वेगळेपण आहे की ते पात्र जपत असत. तुम्हाला नवल वाटेल, पण या कलेमध्ये, या लोककलांमध्ये समजा रामाची भूमिका वठवणारा माणूस असेल ना, तर तो माणूस मित्र पुढे काय करायचं, समजा त्याच्या घरी मांसाहार वगैरे करण्याची प्रथा असेल किंवा मग कुटुंबातली इतर माणसं करत असतील आणि त्याने जर लहानपणी मांसाहार वगैरे केलं असेल, तर तो पुढे जेव्हा त्याला ती भूमिका वठवण्याची संधी मिळायची, तेव्हा तो अशा पद्धतीनं मांसाहार वगैरे करणं सोडून द्यायचा. का? मी रामाचं पात्र वठवतो, सोडून द्यायचं. म्हणजे आता कल्पना करा तुम्ही की हे केवळ कला आहे का? म्हणजे मला रामाचं पात्र वठवण्याचं कौशल्य माझ्या अंगी आहे, बस संपलं. बाकी मी दारू पितो का, मी मांसाहार करतो का, याचा काय संबंध आहे, असं तो नाही समजायचं. म्हणजे ते पात्र
त्याच्या संबंध जीवनाला व्यापून राहायचं, जीवनामध्येच ते पात्र उतरायचं. हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगतो, इतकी जर त्याची निष्ठा त्या पात्रावर असेल तर ते रंगमंचावर किंवा रंगभूमीवर ती भूमिका वटवत असताना उत्साह किती असेल हे तुमच्या लक्षात यावं. इतर पात्रांच्या बाबतीत असते. आपल्याकडे कीर्तनाच्या बाबतही हे लक्षात घेता येतं आपल्याला, की कीर्तन करणे हे केवळ कौशल्य आहे का, कला आहे का? मग कीर्तन करण्याचं कौशल्य कोणीही शिकून घेऊ शकतो आणि कोणीही ती कला आहे तर कीर्तन करू शकतो. पण नाही मित्र हो, त्या महाराजाच्या किंवा त्या कीर्तन करणाऱ्याच्या व्यक्तिगत जीवनाकडे सुद्धा आपलं लक्ष असतं आणि त्यानं जीवनामध्ये कसं वागावं हेही अपेक्षित आपण धरत असतो आणि तोही माणूस ते जपत असतो. तोही व्यक्ती कीर्तनकार जो असतो महाराज वगैरे व्यक्तिगत जीवनामध्ये काही मूल्य जपत असतो. म्हणजे या ज्या लोककला आहेत या लोककला मानवी जीवनावर इतक्या प्रभाव पाडणारे असतात हे लक्षात घ्या. म्हणजे कलावंत जे असतात ते कलावंत रंगभूमीवर जी कला ते सादर करतात किंवा जे भूमिका तिथं वटवतात मित्रो, ती भूमिका ते जीवनामध्ये जपत असतात, जीवनामध्ये जगत असतात. हे जर तुमच्या नीट लक्षात येत असेल तर या लोककलांचं वेगळेपणही तुम्हाला कळेल आणि या लोककलांमध्ये मग अंतस्फूर्त किंवा अंतकरणातून येणारा उत्साह कसा असतो हेही तुम्हाला कळेल. मित्र, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की या लोककलांमध्ये प्रचंड उत्साह असतो, जोश असतो, जोम असतो आणि त्या पद्धतीनं या लोककला सादर केल्या जातात. हा जो जोश असतो तो स्वाभाविक असतो, तो कृत्रिमपणे आणावा लागत नाही. म्हणजे आज पहा, चित्रपटामध्ये एखादी नायिका दुःखाचा प्रसंग वटवते, तो दुःखाचा प्रसंग वटवण्यासाठी आणि तिला रडू यावं म्हणून रडू येण्याचा कुठला तरी पदार्थ तिच्या डोळ्यामध्ये टाकण्याची वेळ येते आणि टाकला जातो असं सांगतात. मित्र हो, पारंपरिक रंगभूमीवरचे किंवा रंगमंचावरची पात्र प्रसंगी रडणं त्यांना येण्यासाठी असं कुठला तरी पदार्थ त्यांच्या डोळ्यात टाकण्याची गरज भागत नाही, गरज वाटत नाही, गरज नसते. ते त्या एवढे एकरूप होतात की त्यांना आपोआप त्यांच्याकडून ती कृती घडून जाते. मित्र हो, पारंपरिक रंगभूमीवरची पात्र जेव्हा करुण असा एखादा प्रसंग उभा करतात ना, तेव्हा ते पात्रच रडतं असं नाही. ती कला पाहणारे हजारो लोक रडत असतात. हजारो लोकांना रडायला लावण्याचं कौशल्य किंवा ती क्षमता, ती नैसर्गिकच शक्ती त्यांच्यात असते. ते कृत्रिम पण नसतं, लक्षात घ्या. स्वाभाविक आहे, त्यांच्या अंतःकरणातूनच ते येतं. तो प्रसंग वटवत असताना ते पात्र आपोआप त्यांच्या अंतःकरणातूनच त्या पात्रांमध्ये शिरत असतात आणि म्हणून त्यांना वेगळे अशा कुठल्या तरी पदार्थाची किंवा वेगळा असा कृत्रिम अभिनय करण्याची गरज नसते. ते कृत्रिम अभिनय करत नसतात, तो स्वाभाविक असतो, त्यांच्या अंतःकरणातून आलेला असतो आणि म्हणूनच तो जोश असतो, तो नैसर्गिक असतो. हे आपण लक्षात घ्या. तेव्हा मित्र हो, आतापर्यंत आपण जे विवेचन करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लोककलांचं असणं कसं असतं ते सांगणारे, लोककलांचे विशेष काय असतात, लोककलांचे लक्षणं काय असतात ते सांगणार. ठीक आहे, इथे आपण थांबू. म्हणे दुसऱ्या तासामध्ये आणखी आपण पुढचे लोककलेचे जे आणखी काही विशेष जे आहेत त्या विशेषाची आपण चर्चा करू. ठीक आहे, तुमच्या लक्षात येतं का? पहा, नीट ऐका, समजून घ्या, तुम्ही विचार करा. कारण तुम्ही कीर्तन ऐकलेलं असतं, कुठं ना कुठे एखादं कीर्तन तुम्ही ऐकलेलं असतं. तुम्ही गावात आलेला वासुदेव पाहिलेला असतो, तुम्ही पांगुळ पाहिलेला असतो, तुम्ही कोकणातले लोक असतील तर त्यांनी दशावतार वगैरे पाहिला असतो. आपल्याकडचे भागवत वगैरे लावल्यावर आपण ललित वगैरे पाहिलेलं असतं. लक्षात घ्या ना तुम्ही, तिथे ते पात्र कसे वावरतात, ते पात्रांचं असणं कसं असतं, त्या कशा सादर होतात हे लक्षात घ्या. सहज तुमच्याही लक्षात येईल. तुम्ही विचार करा, जी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत चांगले, ते वाचा तुम्ही. लोकरंगभूमी नावाचं
डॉक्टर प्रभाकर मांडे यांचं एक चांगलं पुस्तक आहे, ते वाचा तुम्ही, तुम्हाला असं कळेल. ठीक आहे. आणि हे नीट ऐका. ठीक आहे. पुढच्या तासामध्ये आपण आणखी काही लक्षणाचा किंवा आणखी काही विशेषांचा विचार करू म्हणे. इथे आपण या तासापुरतं थांबू म्हणे. ठीक आहे.